आज होती रक्षाबंधन आणि रक्षाबंधनच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पिल्लूला रेडी वगैरे केलं होतं, तिचं फोटो आणि व्हिडिओ काढले होते. आमच्या नंदूबाई आल्या होत्या आणि त्यांच्या मुलीही आल्या होत्या आणि त्यांनीही आमच्या जावच्या मुलांना दोघींनीही ओवाळून घेतलं. त्यानंतर आमच्या पिल्लूचा नंबर आला होता, तिनेही ओवाळून घेतलं. तिला जास्त ना राखी बांधण्या की ना ओवाळायचं होतं आणि तिची गडबड बघा, हे असं असतं. काही पण असे ना आज रक्षाबंधनच्या निमित्ताने ना सर्व कुटुंब एकत्र आलं होतं आणि आज आम्ही खूप सारी मज्जा वगैरे पण केली. आज ना आमच्या लाडूबाईची मज्जाच होती आणि तिच्या दादांनी ओवाळणीमध्ये तिला पैसे टाकले होते. ती तर जास्तच खुश होती. तिचे तर राखी वगैरे बांधण्या ना आरतीचं ताट घेऊन ओवाळण्यात तिला मज्जा येत होती आणि ती देतही नव्हती. मला तर भीती वाटत होती की पाडते का काय, पण नाही पाडलं. ह्या ज्या आहेत ना त्या आमच्या नंदूबाई आहेत आणि हे जे आहेत ते माझे मिस्टर आहेत. ह्या माझ्या जाऊबाई आहेत आणि माझ्या मिस्टरांची काही तुम्हाला ओळख करून दिली. हे जे आहेत ना ते माझे सख्खे दीर आहेत. तुम्हाला सांगते मला काही भाऊ वगैरे पण नाही, मला बहीण पण नाही आहे. मी आमच्या मम्मीला एकटीच आहे. दीर हा भावाप्रमाणेच असतो म्हणून मी कायम भाऊंनाच राखी बांधते आणि जे माझे चुलत वगैरे भाऊ आहेत आणि त्यांनाही मी कधी राखी बांधली नाही आणि तेही मला कधी बोलले नाहीत की तू राखी बांधायला ये. आणि त्यामुळे असं आहे. हे जे आहेत ना ते माझे सासरे बुवा आहेत आणि त्यांनाही बहीण नाही म्हणून ना आमच्या नंदूबाईच राखी बांधतात. हे जे आहेत ना ते माझे चुलत दीर आहेत, त्यांनाही मी राखी बांधते. तुम्हाला ना अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते. आमच्या घरात ना कोणताही कार्यक्रम किंवा कोणताही सण असू दे, सर्व कुटुंब एकत्र येतं आणि आम्ही खूप तर मज्जा करता. पण आमच्या घरात ना महिलांना खूप फ्रीडम आहे आणि असं करू नका किंवा असं केलंच पाहिजे असं काही नाही. जे आहेत ते माझे चुलत सासरे बुवा आहेत आणि हे जे आहेत ते माझ्या नंदूबाईचे मिस्टर आहेत. त्यांना पण बहीण नाही, त्यामुळे मीच राखी बांधते. हे सर्व आमचं कुटुंब आहे. हॅपी फॅमिली तुम्ही म्हणू शकता. माझ्या सासूबाईंची ओळख करून द्यायची राहिली होती. व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे ना पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की त्यांची ओळख करून देईन. बाहेर ना सर्वांचं फोटो काढायचं चालू होतं.